आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। शेवटची आशा मावळायला नको। अरे अक्षय, त्या तुमच्या लग्नाची सगळी व्यवस्था डेकोरेशन त्या सावंतांनाच दिली आहे ना? हो डॅड, त्यांनाच सांगितलंय। त्यांना कॉल केला होता, येतीलच इतक्यात। अरे आता कितीशे शिंग राहिलेत लग्नाला। आजी अगं, अक्षय तू एक काम कर, तू त्यांना फोन लाव आणि बोलवून घे। एक एक काम आपण पूर्ण करत जाऊ। हा बघ आला, ये ये बाबा ये ये। थोडा उशीर झाला यायला, पण सगळं प्लॅनिंग करून आलोय। तुम्हाला कॅटलॉग दाखवतो, काय काय सिलेक्ट केलंय ते। अरे श्रेयस, ये 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 बाळा ये। श्रेयस, मी पण बघणार। हो हो बघ। हे बघा, तर आपण इथे सगळे लाईट लावू, त्यात अनेक पॅटर्न्स आहेत। त्याचबरोबर आपलं जे फुलांचं डिझाईन आहे त्या म्हणजे स्टेजवरच्या नवरा नवरींचं। काय बोलताय ते? काही सरळ ऐकायला पण येत नाहीये। नाही पण कळायला हवं ना। जर मॉमने मला कॉल केला आणि विचारलं की तिकडे काय चाललंय, तर तिला इन्फॉर्मेशन तर द्यायला लागेल ना। नवरा नवरीच्या स्टेजवरचं म्हणजे यांनी आमच्या लग्नाच्या तयारीला सुरुवातही केली आहे। ग्रेट, फायनली माझं आणि अक्षयचं लग्न होतंय। मॉम, थँक्यू। बरं झालं तू मला इथे ठेवून गेलीस। डेकोरेशन केल्यावरती असं दिसेल। सगळ्यांनी बघून घ्या आणि मग सिलेक्ट करा। श्रेयस, तुला पण आवडलं ना? मला पण आवडलं, ते छान दिसतंय। श्रावणी, तुला पण आवडलं ना? हो, आपण असंच करूया। नाही नाही, हे काय, हे असलं काही नाही करायचं। हे खूपच ओल्ड फॅशन आहे। म्हणजे पूर्वी असे लोक यूज करायचे ना हे सगळं। मी काय म्हणते, आपण ना रेनबो थीम यूज करूया आपल्या डेकोरेशन मध्ये। आणि श्रावणी, तुझा ना हा चॉईस खूपच डाऊन मार्केट आहे। सो ऐक ना, तू जरा साईडला ये, मला बघू दे। तुझं सजेशन मागितलंय नाही ना? गेस्ट आहेस ना, तशीच राहा। एक्सक्यूज मी, ऍक्च्युली ना आउटसाइडर तू आहेस। सो प्लीज तू जरा शांतच राहा। आणि कसं आहे ना, हे सरनाईकांच्या घरातलं लग्न आहे, सो रंजनने व्हायला पाहिजे ना। हो ना, मग आम्ही ठरवू ना काय करायचं आणि काय नाही ते। कारण हे सगळं आहे ना ते माझ्या आणि अक्षयच्या लग्नाचं चालू आहे। सो तू प्लीज यातून बाहेर राहा। काय? एक सेकंड।